दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यादरम्यान अधिकाऱ्यांची पळापळ झाल्याचं पाहायला मिळालंय। दौऱ्यादरम्यान अधिकाऱ्यांसह मंत्र्यांचीही दमछाक झाली आहे। सिंहस्थ कुंभमेळ्याचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये होते। यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमध्ये होणाऱ्या संस्था कामांची पाहणी करून आढावा घेतला। दरम्यान फडणवीसांच्या दौऱ्यात अधिकाऱ्यांची चांगलीच पळापळ आणि दमछाक झाल्याचं पाहायला मिळालंय। तर वेळेच्या बाबतीत अत्यंत पर्टिक्युलर समजले जाणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये सिंहस्थ आढावा बैठकीसाठी दाखल झाले होते आणि अधिकाऱ्यांची एकच पळापळ झाली। त्र्यंबकला दर्शनासाठी निघत असताना देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन यांच्यासाठी थांबले आहेत हे कळल्यावर गिरीश महाजन सुद्धा पळतच मुख्यमंत्र्यांच्या गाडीत बसले। फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वरमध्ये महादेवांचं दर्शन घेऊन रुद्राभिषेक केला आणि त्यानंतर तिथल्या तीर्थाची पाहणी सुद्धा केलेली आहे आणि याच दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी साधू महाराजांची भेट घेऊन त्यांच्याशी आगामी संस्था संदर्भात चर्चा सुद्धा केलेली आहे। तर मात्र अवघ्या काही तासांसाठी असलेल्या या दौऱ्यात अनेक गोष्टी करायच्या असल्यानं मुख्यमंत्र्यांसोबत अधिकारी आणि मंत्र्यांची देखील चांगलीच पळापळ पाहायला मिळाली आहे।